हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते टाकोस। ते माझ्या स्वतःच्या मेथडने ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तेल टाकून त्यात थोडं बटर टाकायचं, कांदा टाकून परतून घ्यायचं। मग त्यात थोडं अद्रक लसूण पेस्ट टाकून परतायचं। त्यानंतर टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीरची प्युरी टाकायची आणि शिमला मिर्च टाकून मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवायचं, त्याला 4-5 मिनिटं शिजू द्यायचं। नंतर झाकण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये काही पावडर मसाले ॲड करायचे। मी टाकलेले आहे लाल तिखट मसाला, काश्मीरी मसाला, धनेपूड, गरम मसाला आणि हळदी। हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण मसाले शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे, त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये मके टाकून मिक्स करायचं आणि त्यावरती ते शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे। हे 5-6 मिनिटं तरी आपण झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं। झाकण काढून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाटा टाकून त्याला मिक्स करायचं। मग राहिलेलं पनीर टाकून सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे। मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजू द्यायचं। 1-2 मिनिटं झाल्यावरती गॅस बंद करायची, झाकण काढून घ्यायचं। ही आता आपली टाकोसमध्ये टाकण्यासाठी भाजी रेडी झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज ॲड करायचं आहे। काही लोक चपातीला लावतात, पण मी भाजीमध्ये टाकते, ह्याची काही वेगळीच चव येते। तुम्ही कधी बनवलं तर ट्राय करून बघा, मेयोनीज भाजीमध्ये ॲड करून बघा, काही मस्त चव येते। त्यानंतर आपल्याला एक चपाती घ्यायची, त्यावरती पिझ्झा सॉस टाकायचं आहे आणि ते सॉस पूर्ण चपातीला पसरवून घ्यायचं आहे। ते लावून झालं की त्याच्यावरतीच आपल्याला टोमॅटो केचप लावायचं आहे। हे जास्त नाही लावायचं, नाही तर जास्त आंबट लागतं। तुमच्या चवीनुसार तुम्हाला जास्त हवं तर तुम्ही जास्त लावू शकता। मग त्यावरती चीज पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला भाजी टाकून घ्यायची। हाफ चपातीलाच टाकायची आहे भाजी, पूर्ण नाही टाकायची, कारण आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। फोल्ड केले की वरून आपल्याला थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि जी भाजी बाहेर येते त्याला आतमध्ये दाबून घ्यायची। आता आपलं टाकोस रेडी आहे। अशा टाईपने मी सगळे टाकोस रेडी करून घेतले। त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, पूर्ण पसरवायचं आहे आणि थोडंसं बटर लावायचं आहे। मग एक टाकोस टाकायचं आहे, दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं। तर रेडी आहेत आपले टाकोस। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।